ताई काय सांगाल पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय तुम्ही. सर्वप्रथम कैलासवासी सदाशिवराव तात्या या मान तालुक्याचे किंगमेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून तात्यांनी जो शाहू फुले आंबेडकर यांचा जो विचारांचा वारसा जोपासलेला आहे, तो विचारांचा वारसा जपण्यासाठी मी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे. कशी असेल तुम्हाला अनुभव आहे तुम्ही या अगोदर निवडून आला होता. त्या अनुभवाच्या जोरावरती आता कसं असेल तुमचं काम? अनुभव माझा खूप समाधानकारक आहे. कारण जेव्हा 2017 ते 22 पर्यंत ह्या भागाचा विकास करण्याची अनेक लोकांचे सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आली आणि ते सोडवण्यामध्ये यशस्वी होता आलं. दुसरं असं की जो आपला जिल्हा परिषदेअंतर्गत जो अ, ज्या काही योजना येतात, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, अंगणवाडी, डिजिटल अंगणवाडी असतील किंवा आपला किशोरवयीन मुलींचे मेळावे घेणं किंवा महिला सबलीकरण, सक्षमीकरण यावरती जास्तीत जास्त भर देऊन मी इथून पुढचा म्हणजे इथून पुढचा कार्यकाल मी अंमलात आणणार आहे. नक्कीच. तुम्हाला ही निवडणूक सोपी असणार आहे का अवघड असणार आहे त्याबद्दल काय सांगाल? अ, निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने असते, पण माझा पूर्ण मतदार बंधू-भगिनींवरती विश्वास आहे आणि मतदार बंधू-भगिनी, जनता जनार्दन आहे, माझ्या विश्वासाला सार्थ ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या तात्यांचा राजकारणाचा वारसा जपताय, समाजकारणाचा वारसा जपताय त्याबद्दल काय सांगाल? मुळातच कोळ कुटुंब हे 80% समाजकारण आणि 20%च राजकारण केलेलं आहे. म्हणूनच तात्यांना आजपर्यंत आपण किंगमेकर म्हणून ओळखतो. अगदीच त्याच पावलावरती अ, ही धुरा सांभाळण्याची जबाबदारी जेव्हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा पुढे न्यायचा आहे, तेव्हा सर्व समाज घटकांना एकत्रित बांधून ठेवण्याची क्षमता ही आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि तोच विचार जो तात्यांचा विचार होता. तात्यांच्या आज मृत्यूनंतर त्यांच्या विचारांचं अस्तित्व जपण्यासाठी मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे. तुम्ही या अगोदर सदस्य होता, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला. तुम्ही कशाप्रकारे काम केलं? त्याबद्दल काय सांगाल? अ, जी 2017च्या जिल्हा परिषद मारडी गटातून मी बहुसंख्य मतांनी निवडून आले आणि मग एक नैतिक जबाबदारी झाली, की एवढा विश्वास आपल्यावरती दाखवलेला आहे, तर त्या विश्वासास सार्थ ठरण्यासाठी मी म्हणजे कोणत्याही वेळेत कधीही कुणी आपल्याला कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक काम करत असताना, विकासात्मक काम करत असताना प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पहिल्यांदा आणि जेवढं मला शक्य आहे तेवढ्या पद्धतीनं मी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये भरीव कामगिरी म्हणजे जेव्हा मी सभापती म्हणून महिला बालकल्याण सभापती म्हणून मी जिल्हा परिषदला काम केलं, तेव्हा राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय अभियान ते प्रभावीपणे आम्ही राबवलं आणि महाराष्ट्र शासनाचा सलग 2 वेळा सातारा जिल्हा परिषदेला पहिल्या नंबरचा बहुमान मिळाला. अर्थातच त्यामुळे मला एक आदर्श सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी मनापासून समाधानी पण आहे आणि असंच पुढं-पुढं माझं कार्य चालू राहावं, लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करते. खरं तर मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते, की अ, जेव्हा मी सदस्य म्हणून निवडून आले आणि पहिलीच म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राची मीटिंग झाली. एक रुग्ण कल्याण समिती असते, त्याचे अध्यक्ष मी होते आणि तेव्हा एक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्याची इतकी दुरावस्था आहे हे लक्षात आल्यानंतर मी मीटिंग झालेल्या पहिल्या दिवशी ते मला चित्र जेव्हा मी बघितलं, तेव्हा खूप मनाला वाईट वाटलं आणि दुसऱ्या दिवशी मी सातारला जाऊन NRHM मधून आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्राचं पत्र दिलं आणि ते आपल्याला मंजूरही झालं. निधी आला आणि पहिली जर अवस्था बघितली असेल, तर एक सुसज्ज, चांगली, सर्व सुखसोयीने युक्त इमारत असावी, अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. आज तुम्ही जर म्हसवडमध्ये गेलात, तर खरंच खूप सगळ्यांच्या आरोग्याच्या आणि कोरोना काळामध्ये आपण बघत होतो, की आरो आरोग्याच्या समस्या इतक्या भेडसावत होत्या, की लोकांना ॲडमिट कुठं करायचा हा प्रश्न येत होता. पण शाश्वत जर आपल्याला शासनाकडून जर चांगल्या सुसज्ज इमारत आणि
सगळ्या सुखसोयी जर असतील, तर बाहेर इकडं-तिकडं जाण्याची काही गरज नाही. एक प्राथमिक गरज म्हणून मी त्याच्याकडे बघितलं आणि ते आज अतिशय चांगल्या पद्धतीने ती इमारत झालेली आहे. याचं एक मला समाधान आहे. काय सांगाल 40 वर्षांचा इतिहास आहे मार्डी गटाला, की हा मार्डी गटाचा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादीचा. तो यंदा अबाधित राहणार. काय सांगाल? नक्कीच, अर्थातच. कारण तात्यांनी जे कार्य केलेलं आहे, जे यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि पवार साहेबांचे ते खांदे समर्थक म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये तात्यांची एक नवी अशी एक शाश्वत ओळख आहे. आणि नक्कीच इथून पुढे पण जो तात्यांचा विचार आहे, तोच मी चालवत आहे. मागचीही निवडणूक मी घड्याळ चिन्हावरती लढलेली आहे. हीही निवडणूक मी घड्याळ चिन्हावरती लढणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की तात्या आणि तात्यांच्या समोर बरोबरच जो मनोजदादांनी विचार पेरलेला आहे, त्याला मी सार्थ असं पेलेन. माइंड्स ऑफ न्यूज, आवाज मानदेशाचा.